नमस्कार. मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिन ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहेत डॉक्टर राहुल पंडित. हो, सर, खूप नमस्कार. खूप स्वागत जागर मराठी चॅनलवर. मित्रांनो, डॉक्टर राहुल पंडित यांना कोण ओळखत नाही. आज ते सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागाचे तसेच आयसीयूच्या क्रिटिकल विभागाचे प्रमुख आहेत. आणि महाराष्ट्र शासनाच्या कोविड टास्क फोर्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर आपल्याला आज जी मुलाखत आहे ही थोडीशी चरित्रात्मक आहे. सर, सर्वप्रथम आज महाराष्ट्र दिन आहे. काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्र दिन हा आपल्या सगळ्या प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकाला, प्रत्येक मराठी माणसाला मनातून असं गहिवरून एक प्रेम जे आपल्या आपल्या राज्यावर येतं, ते प्रत्येक मराठी माणसाला जागून येतं. त्यात काही वादच नाही. आणि आज 1 मेच्या दिवशी जर आपण आज ही मुलाखत करत आहोत, तर असं एक मन एकदम अभिमानाने, प्रेमाने, पेट्रिऑटिझमने एकदम भरून आलेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा चांगला कुठला दिवस असावा, तर आपला दुसरा म्हणजे आपला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन दिवस आपल्या भारताचे आणि 1 मे आपला महाराष्ट्राचा. सर, जागर मराठी चॅनल हे नेहमीच विविध क्षेत्रातील लोकांची मुलाखत घेत आहे आणि मला खूप आनंद होतोय. जो गेली 10-15 वर्ष मी तुम्हाला ओळखतोय. आणि सर, आम्हाला आज डॉक्टर राहुल पंडित हे एवढ्या मोठ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय अनेक कॉन्फरन्सेसमध्ये ते जातात. अनेक गोष्टी संशोधन केलेलं आहे. सर, तुमचा प्रवास, तुमचं बालपण कसं होतं सर? आमच्या प्रेक्षकांना सांगा. संतोषजी, बालपण अगदी साधं नॉर्मल महाराष्ट्रीयन कुटुंब जसं होतं तसं होतं. माझी आई ही शिक्षिका आणि ती रिटायर झाली व्हाईस प्रिन्सिपल म्हणून. माझे वडील गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट होते. बहीण आहे. बहीण माझ्यापेक्षा लहान आहेत 4 वर्षांनी. तर हे आमचं असं 4 जणांचं कुटुंब कोणतं होतं. गाव तुमचं? आमचं मूळचं गाव जे आहे ते नागपूर. बरं. परंतु माझ्या वडिलांना आणि आईला व्यवसायामुळे मुंबईत आल्यामुळे आम्ही कायमच मुंबईत राहिलो. थोडेफार वर्ष वडील सांगलीला पोस्टेड होते, त्यावेळेस आम्ही सांगलीत होतो. परंतु असं म्हणता येईल की जवळपास सगळंच आयुष्य, लहानपण आणि मोठेपण सुद्धा जे आम्ही ग्रो झालो, ते मुंबईतच गेलं सगळं. आणि छान होते दिवस. आपलं शाळा घराजवळ होती आणि शाळेमध्ये आम्ही बेसिकली मी आणि माझी बहीण आम्ही दोघेही त्या सेम शाळेत जायचो. नॉर्मल जसं एक मराठी कुटुंबावर होतं, स्ट्रिक्टनेस घरी होता. आई शिक्षिका असल्यामुळे अभ्यासावर भर होता. तसाच त्यावेळेस मोकळीक पण होती की तेवढंच खेळ, तेवढंच बाहेर जाणं, खेळणं खाली जाऊन, या सगळ्या गोष्टी ज्या की आताची मुलं नाही करत जास्ती, त्या गोष्टी करायचो. आताची मुलं मोबाईलमध्ये. मोबाईलमध्ये आजकाल, टीव्हीमध्ये आजकाल जास्ती गुंतलेली असतात. तसं काही नव्हतं त्यावेळेस. आणि जेव्हा अभ्यासाला भर द्यायचा होता 10वी मध्ये 12वी मध्ये, तेव्हा आईनी अगदी नक्की ठरवलं की हे शिस्त लावायलाच पाहिजे की 10वी आणि 12वी आपली चांगली झाली पाहिजे करून. आणि जे काय आम्ही आहोत आज, जे काय मी आहे आज, त्याच्यामध्ये आई आणि वडिलांचा फार फार म्हणजे सगळंच त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे असं काही बोलता येत नाही. ते आणि माझ्या ज्या गुरु आहेत, उपासनी मॅडम, डॉक्टर उपासनी मॅडम, ज्यांना मी मानतो, त्यांच्याकडून की मी क्रिटिकल केअर शिकलो. या 3 जणांनी आयुष्य घडवलं आणि देवाची कृपा होती म्हणून इकडे आलो आहोत. सर, तो आपण डॉक्टर व्हावं आणि तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल जरा प्रेक्षकांना काय सांगाल? तर डॉक्टर होण्याची जी इच्छा होती किंवा जी जिद्द होती, ती साधारण मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून मला असं वाटायचं की डॉक्टर व्हायला पाहिजे करून आपण. आणि त्यावेळेसचा जो काळ होता, तेव्हा एखाद्या अभ्यासात चांगला असलेल्या मुलाला आई-वडील काय आणि आजूबाजूची लोकं 2च पाचवे सांगायचे, "तू डॉक्टर तरी हो, नाहीतर इंजिनियर तरी हो." अशी अशी त्यावेळेसची जी वेळ होती. आणि त्यामध्ये अर्थात तसं मला डॉक्टर व्हावं, आपण डॉक्टर झालं पाहिजे, थोडीशी लोकांची सेवा केली पाहिजे. डॉक्टरचं एक समाजामध्ये स्थान, त्यावेळेस फॅमिली डॉक्टर जे होते आमचे, त्यांना मिळालेला रिस्पेक्ट, ते आले की सगळे घरातले मंडळी उठायचे, बसायचे. असं वाटायचं की अरे वाह! डॉक्टरांना मान-सन्मान पण भरपूर आहे करून. तर एक ती डॉक्टर होण्याची जिद्द लहानपणापासून होती. आणि ती जिद्द असेच मग 10वी-12वीत जेव्हा आलो, तेव्हा अर्थातच तो जो जिद्द पूर्ण करण्याची वेळ जेव्हा जेव्हा आली ती, तेव्हा अजून त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकले. आणि मग बेसिकली मी 12वीमध्ये सगळे जे काही आपण लावू शकतो पणाला की आता आपल्याला डॉक्टर व्हायचंय ते केलं. परंतु 0.33% जे हॉस्पिटल नाही मिळालं. बरं.
त्यामुळे त्या वर्षी साधारण कोणतं साल? हे 89ची गोष्ट आहे, 1989ची गोष्ट आहे. त्यावेळेस मग डी वाय पाटीलनी मेडिकल कॉलेज उघडलं होतं मुंबईमध्ये, पहिलंच वर्ष होतं त्यांचं. तिकडे ते आम्हाला गव्हर्नमेंटच्या कोट्यामधून ॲडमिशन मिळालं सगळ्यांना. तर थोडी फी हाय होती, परंतु इतकी पण काही हाय नव्हती की ती आत्ताची जशी हाय आहेत. पण त्यावेळेस आईवडिलांनी सपोर्ट केला. मग 1 वर्ष 2 वर्ष तिकडेच थांबून मग परत प्रयत्न करण्यापेक्षा म्हटलं आपण ॲडमिशन घ्यावी आणि सुरुवात करावी. तर तिकडून आम्ही MBBS झालो आणि MBBS झाल्याबरोबर मग जे हॉस्पिटलमध्ये MDला ॲडमिशन घेतली. MD एनेस्थेशिया झालं. इनफॅक्ट नाही, ॲक्च्युअली त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी ट्विस्ट आहे संतोषजी. पहिले MS जनरल सर्जरी करता नायर हॉस्पिटलला ॲडमिशन मिळाली होती आणि 1-2 महिने सर्जरीला जॉईन पण केलं आणि 2 महिन्यात एवढं नक्की कळालं की मी वाईट सर्जन होईल करून. त्यावेळेस सर्जरीला ॲडमिशन मिळणं 1994ला खूप मोठी गोष्ट होती, कारण सर्जन्सला खूप जास्ती कॉम्पिटिशन असायची आणि मला मार्क एवढे चांगले होते की सर्जरीला ॲडमिशन मिळाली मला. परंतु काही दिवसातच कळलं की आपण एवढे काही चांगले सर्जन होणार नाही. नाही जमली ती फील्ड. पण मला असं वाटलं नाही की ह्याच्यामध्ये मी एक्सेल करू शकेन करून. मनापासून आवडत नव्हतं ते करायला. असं वाटत होतं की काहीतरी ओझं आहे. रोज सकाळी उठल्यावर असं वाटायचं राऊंड घ्यायचा, सर्जरीला जायचं. एवढं काही मनापासून ते मनात पटेना. मग घरी आलो एक दिवस, असंच एक ऑफ होता, कारण अर्थातच सगळेजण आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करतो तेव्हा हॉस्पिटलच्याच हॉस्टेलमध्ये राहतो. एक दिवस ऑफ होता तर घरी आलो, वडिलांशी बोललो आणि आई वडील इतके सपोर्टिव्ह होते साहेब. मी म्हणजे आता मी जर स्वतःला मला त्यांच्या जागेत ठेवलं आणि माझा मुलगा जर मला बोलला असता की मी सर्जरी सोडतो त्या काळची, तर मला किती दुःख झालं असतं. पण त्यांनी पूर्ण सपोर्ट केला आणि मग सर्जरीतून डायरेक्ट एनेस्थेशियाची ब्रांच घेतली आणि एनेस्थेशिया आवडायला लागला. पण एनेस्थेशियामध्ये जो ICUचा जो पोस्टिंग होती ती जास्त आवडायला लागली. त्यामुळे ते म्हणतो ना, देव बरोबर वाट दाखवतो. म्हणजे आज जर मी सर्जन झालो असतो वर्सेस मी आज जे इंटेन्सिव्ह केअरमध्ये अचीव केलंय त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक राहिला असता. मी झालो असतो सर्जन, अभ्यासात चांगला होतो, कामात चांगला होतो, मेहनती होतो, केलं असतं. पण आज जे मी आवडीने काम करतोय तेवढ्याच आवडीने सर्जरी केली असती की नाही ह्याच्यावर मला थोडासा स्वतःवरच डाऊट वाटतो. आणि देवानी बरोबर त्यावेळेस मार्ग दाखवला. आई वडिलांनी सपोर्ट केलं आणि एनेस्थेशियाच्या MD झाल्याबरोबर त्याच वर्षी मी ऑस्ट्रेलियाला गेलो. सर्जरीचा विषय निघाला म्हणून एक थोडंसं विनोदी वाक्य आहे. बोला ना. मला वाटतं आपले डॉक्टर बडवे कपुराचं, हो. वन ॲक्युरेट मेजरमेंट इज बेटर दॅन 1000 ओपिनियन्स. बरोबर. करेक्ट. कंटिन्यू करा. करेक्ट, अगदी बरोबर आहे. सो त्यावेळेस मग असं कळलं की आपल्याला एनेस्थेशियापेक्षा जो ICUचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये की आपण पेशंटची पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घेतो, मेडिकल पेशंट्सला आपण बघतो, हार्टचे पेशंट्सला बघतो, ह्याच्याबद्दल कुठेतरी आपण फॉर्मल ट्रेनिंग घ्यावं. तर त्यावेळेस 2000 सालची गोष्ट आहे, 2001 आणि 2001ची गोष्ट आहे साधारण. भारतामध्ये काही फार जागी ICUचं ट्रेनिंगच नव्हतं. मुळामध्ये भारतामध्ये ही वेगळी स्पेशालिटीच नव्हती. तर फिजिशियन्स ICUत काम करायचे आणि एनेस्थेटिस्ट ICUत काम करायचे. तर मी म्हटलं की आता कुठे आहे, तर ऑस्ट्रेलियाला अप्लाय केलं. ऑस्ट्रेलियाला अप्लाय केलं आणि ऑस्ट्रेलियाला त्यांनी मला लगेचच 3-4 महिन्यामध्ये आय गॉट अ जॉब आणि मी ऑस्ट्रेलियाला गेलो. आणि विचार करून हाच गेलो होतो ऑस्ट्रेलियाला की 1 वर्ष आपण एक्सपिरियन्स घेऊ, परत येऊ. पण तिकडे गेल्यावर कळलं की नाही, तिथली पण फेलोशिप आणि तिकडे डिग्री जी आहे ती करता येते. मग इथले क्वालिफिकेशन दाखवले, ते तिकडची डिग्रीच्या करता चौकशी केली, कळलं की 2.5 वर्षामध्ये मी त्यांची फायनल एक्झाम देऊ शकतो. तर 2-2.5 वर्षामध्ये त्यांची फायनल एक्झाम दिली आणि मग मी तिकडे कन्सल्टंट झालो. आणि मग तो जो अजून जो त्याच्यामधला एनहान्समेंट होता, न्यूअन्सेस जे शिकायचे होते क्रिटिकल केअरचे, ते मी शिकलो. आणि जेव्हा मी भारतामध्ये परत आलो, आय वॉज वन ऑफ द फ्यू फुल्ली ट्रेन्ड क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट इन द कंट्री ॲट दॅट टाइम. आय वॉज वन ऑफ द फर्स्ट वन जो की क्रिटिकल केअर एकोकार्डिओग्राफीमध्ये ट्रेंड होता. मी वन ऑफ द फर्स्ट वन होतो जो की ऑर्गन डोनेशन आणि ब्रेन डेथ ह्याच्यामध्ये ट्रेंड होतो पूर्णपैकी. आणि त्याचा जो नंतर मला जो उपयोग झाला, मी खूप लोकांना, म्हणजे मी आज जवळपास 17-18 वर्ष झाले, कित्येक लोकांना मी एकोकार्डिओग्राफी शिकवली आहे क्रिटिकल केअरची. आणि ही कार्डिओलॉजिस्टपेक्षा थोडीशी वेगळी ब्रांच आहे. सेमच हार्ट, सेमच मशीन, परंतु जी इन्फॉर्मेशन आम्हाला लागते आणि जी इन्फॉर्मेशन कार्डिओलॉजिस्ट घेतात त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आम्हाला जी इन्फॉर्मेशन लागते ती डायनॅमिक असते. पेशंट आजारी आहे, ब्लड प्रेशर कमी आहे, आम्ही एकोकार्डिओग्राफी करून बघतो की ब्लड प्रेशर का कमी आहे, त्याला आत्ता आपल्याला काय देता येईल, फ्लुइड्स द्यायला लागतील,
का काही ब्लड प्रेशर वाढवण्याचे इंजेक्शन देण्याने उपयोग होईल, का दुसरे काही अजून औषध देण्याने उपयोग होईल. त्यावेळेस कार्डिओलॉजिस्ट रिपोर्ट करेल की ब्लड प्रेशर कमी आहे, हार्टचं पण फंक्शन कमी आहे. आम्हाला त्यावेळेस डायनॅमिकली हार्टचं फंक्शन इम्प्रूव्ह करायला लागतं. कारण आयसीयू ही डायनॅमिक ब्रांच आहे. आज सकाळी पेशंटची कंडिशन कशी आहे ती संध्याकाळी राहील असं नाही. त्यामुळे मिनिटाला तासाला प्रश्न जो आहे तो बदलत राहतो. आता बरा झाला, आता खराब झाला, आता आपल्याला हे करायला लागेल, आपल्याला ते करायचं. डायनॅमिक ब्रांच. त्यामुळे मी गेले 1999च्या डिसेंबर जानेवारी 2000 पासून ते आजपर्यंत मला अशी एकही रात्र आठवत नाही जे की मी मुंबईत आहे आणि माझा फोन बंद आहे, का मी मुंबईत आहे आणि मला मध्यरात्री फोन आलेला नाही. नॉट वन नाईट दॅट आय कॅन रिमेंबर. माझी रात्र झोपायची वेळ 11, 11:30, 12 वाजता जी काही झोपायची वेळ आहे, इट एंड्स विथ आयसीयूचा कॉल, एक अपडेट ऑफ पेशंट जे काही क्रिटिकल आहेत ते, आणि सकाळ झाली की अलार्म क्लॉक सारखा 6-6:30 वाजता फोन येतो की या पेशंटचा हे अपडेट आहे, रात्री हे नवीन पेशंट झाले आहेत. आणि आता जराशी माझी टीम इथली HN रिलायन्सची फारच चांगली आहे, त्यामुळे मला रात्री एवढं यावं लागत नाही. पण अदरवाईज एक 3-4 वर्षापूर्वीपर्यंत आठवड्यातून 2 ते 3 रात्र मला हॉस्पिटलला पण यावं लागायचं पेशंट बघायला. तर हेक्टिक ब्रांच आहे. क्रिटिकल केअर हे आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो, यू आर बर्निंग युअर कॅन्डल फ्रॉम बोथ एंड्स, बिकॉज बर्नआउट जास्ती आहे. कारण जर तुम्ही 24 तास तुम्ही एकाच विषयात आहात तर बर्नआउट ऑफ स्ट्रेस ऑफ वर्क आणि बर्नआउट जास्ती आहे. त्यामुळे स्ट्रेस कसं घ्यायचं नाही, आपण कसं आपल्या कामामध्ये व्यवस्थित शिस्तपणे डेडिकेशननी काम करता यावं, त्यामुळे माझी माऊली मला मदत करते. मी वारकरी आहे आणि मुळाचा वारकरी नुसताच नाही तर आपल्या स्वतःच्या वागण्यामध्ये, स्वतःच्या आचारामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा मी वारकऱ्यासारखा वागायचा प्रयत्न करतो. कुठेही कठीण वाटलं तर विठ्ठलाचं, माऊलीचं नाव घेतो आणि देव आपला मार्ग दाखवतो पुढे. सिंपल माझं धोरण आहे साहेब. फार डिफिकल्ट धोरणात मी जगत नाही. डॉक्टर, कोविडच्या मध्ये तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या टास्क फोर्समध्ये होता आणि खूप मोठा अनुभव होता. लोक टीव्हीवर बघत होते. काय सांगाल तुम्ही आता तो जो काळ होता? कोविड हा मी सांगेन की आपल्या या मागच्या शतकातला सगळ्यात डिफिकल्ट काळ होता पूर्णच जगाकरता. त्याच्यामध्ये कुठलाच माणूस, या पृथ्वीवरचा कुठलाच माणूस वंचित नाही झाला की त्याला हे प्रॉब्लेम नाही आला की त्याला हा प्रॉब्लेम नाही आला. सगळ्या माणसांना हॅड टू फेस द इक्वल प्रॉब्लेम्स. आणि त्यावेळेस सगळ्यात मोठी जी आमच्या समोर भीती होती ती होती मिसइन्फॉर्मेशनची. त्यामुळे काय होतं की प्रसार माध्यम, इंटरनेट, व्हॉट्सॲप, फोन, गुगल हे सगळं इतकं इझिली ॲक्सेसेबल आहे आता मागच्या 10 वर्षामध्ये आपल्याला, की एखादी गोष्ट एखादी मिसइन्फॉर्मेशन व्हायरल व्हायला काही ताससुद्धा लागत नाही. त्यामुळे लोकांना मिसइन्फॉर्मेशन नाही व्हावी म्हणून आम्ही टीव्हीवर यायला चालू झालो. अदरवाईज आम्हाला टीव्हीवर येण्याचा काहीच गरज नव्हती. लोकांना मिसइन्फॉर्मेशन नाही यावी, करेक्ट इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे पोहोचावी म्हणून तुमच्यासारख्या 2-3 यूट्यूब चॅनल बरोबर मी जॉईन झालो. टीव्हीवर येऊन आम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन द्यायला लागलो आणि बरेचसे लेख लिहिले. जवळपास एक 400-500 आर्टिकल्स लिहिले गेले, न्यूजपेपरमध्ये म्हणा, मॅगझिन्समध्ये म्हणा, मेडिकल जर्नल्समध्ये म्हणा, ज्याच्यामध्ये की आम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन लोकांकडे पोहोचवलं. दॅट वॉज द फर्स्ट चॅलेंज. सेकंड चॅलेंज होता की क्रिटिकल केअर पेशंट्सचा प्रोटोकॉल कुठेच नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र वॉज द फर्स्ट स्टेट ज्याच्यामध्ये की 9 का 10 एप्रिलला 2020ला आमची टास्क फोर्स फॉर्म्युलेट झाली साहेब, आणि 24 का 25 एप्रिलला आमच्या पहिल्या क्रिटिकल केअर गाईडलाईन्स आल्या बाहेर, हाऊ टू मॅनेज अ क्रिटिकल केअर पेशंट. आणि त्याच्यामध्ये जो प्रोनिंग, पालथं झोपवण्याचा जो प्रकार होता तो आम्ही पहिला लिहिला होता. बाकी कोणीच त्यावेळेस प्रोनिंगच्या बद्दल बोलत नव्हतं. प्रोनिंग हा आमच्या मेडिकल भाषेमध्ये ARDSला मॅनेज करण्याकरता एक प्रूव्हन थेरपी आहे. पण सर्वसामान्यांना माहिती नव्हतं की जर ऑक्सिजन कमी झालं तर पोटावर झोपा, पालथं झोपा, तुमचं ऑक्सिजन वाढेल. ही संकल्पना मी ज्यावेळेस मंत्रालयात बोललो किंवा बाकीच्या वरिष्ठांसमोर बोललो, लोक माझ्याकडे बघायचे, अरे हे काय बोलतोय करून. पण जेव्हा त्याचा इफेक्ट दिसायला लागला आणि आम्ही प्रोनिंगवर नंतर बरेच शोधपत्र सुद्धा पब्लिश केले आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला लोकांच्या मध्ये चांगला मिळाला की जसं जसं आम्ही त्यांना प्रोन करायला सांगायचो आणि जो माणूस दिवसातून
24 तासातून साधारण 12-13 तास प्रोन झोपू शकत होता, त्याला व्हेंटिलेटर लागला नाही. आणि हे आम्ही पब्लिश केलंय डाटा. सो या एक दुसरी गोष्ट ही होती की करेक्ट हे देणं. तिसरी गोष्ट होती की ह्याला प्रिव्हेंट कसं करणं. प्रिव्हेन्शन करता जे काही आम्ही सायंटिफिक उपाय सांगितले ते लोकांच्या सामान्य माणसाच्या जनजीवनामध्ये अडथळे आणणारे होते. मास्क घालणं उदाहरणार्थ, किंवा हात स्वच्छ धुणं, सोशल डिस्टन्सिंग करणं शक्यच नव्हतं ना. मुंबईसारख्या जागी जिकडे की पॉप्युलेशन आपली 1 कोटी 2 कोटीच्या घरात आपण बोलतोय, माणूस कामाला तर जाणार. लॉकडाऊनचा एक पिरियड सोडला तर बाकी पोटपाण्याकरता कुठल्या तरी घरातली व्यक्ती बाहेर पडणारच आहे. तो लोकल ट्रेननी बसनी कशाने तरी प्रवास करणार आहे. सोशल डिस्टन्सिंग तर आउट ऑफ क्वेश्चन होतं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मुंबईमध्ये तरी एटलिस्ट, आणि अशा बऱ्याचशा भारताच्या शहरांमध्ये. त्यामुळे मास्किंग हा एकमेव उपाय होता. पण मास्क घातलं की लोकांना त्रास व्हायचा. मग त्याच्यामध्ये मास्कबद्दल पण मिसइन्फॉर्मेशन व्हायला लागल्या की मास्क घातल्याने आपलं कार्बन डायऑक्साईड वाढतं, माणूस हे होतो ते होतो, बऱ्याचशा मिसइन्फॉर्मेशन झाल्या. परंतु मी सांगतो तुम्हाला, भारताने जो मास्किंग आणि सोशल डिस्टन्सिंग जे काही आपल्याप्रमाणे केलं आणि जो काय आपण उपाययोजना केली आणि नंतर मग सरकारने जे वॅक्सिनेशनची ड्राईव्ह आणली, आय थिंक वी डिड एक्सेप्शनली वेल ॲज अ कोविड नेशन. बिकॉज 140 कोटीची जनसंख्याच्या लोकांमध्ये एवढ्या फॅसिलिटीज वाढणं. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला वाटतं भारतामध्ये 10,000 का 12,000 रजिस्टर्ड बेड होते. बाय द एंड ऑफ पॅन्डेमिक आपल्याकडे 1 लाखाच्या वर रजिस्टर्ड आयसीयू बेड झाले. आयसीयू बेडची संख्या सांगतोय. एक मुंबईमध्ये कस्तुरबा लॅब होती ज्याच्यामध्ये की टेस्टिंग होत होतं. नंतर गल्लोगल्ली लॅब झाल्या ज्याच्यामध्ये टेस्टिंग होत होतं. काही हजारांमध्ये लॅब झाल्या, 1-2 शेकडोंमध्ये हजारांमध्ये लॅब झाल्या. जम्बो सेंटर्स म्हणा, ऑक्सिजनची जी भारताने म्हणजे विशेषतः महाराष्ट्राने ज्या वेळेस जसं ऑक्सिजन हँडल केलं, आपल्याकडे कधीच ऑक्सिजनचा अभाव, म्हणजे ऑक्सिजन लिमिटेड होतं पण कधीच संपलं असं झालं नाही कुठल्याच हॉस्पिटलमध्ये, जे की बाकीच्या देशाच्या भागांमध्ये आपल्याला दिसून आलं. आणि त्यानंतर मला सुप्रीम कोर्टाने 9 मेंबर्सची जी कमिटी नेमली होती ऑक्सिजनची, त्यात मी एक होतो. So I was one of the 9 members who was appointed by Honorable Supreme Court by the order of the Chief Justice of India to basically look into ऑक्सिजन आणि पॅन्डेमिक. आणि त्याचे कन्व्हिनर स्वतः चीफ सेक्रेटरी होते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, आणि तो रिपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सबमिट झाला होता पूर्ण. डॉक्टर, आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला भरपूर काही करायचंय, तुम्ही लेखन पण करताय. तर एक सर्वसामान्य घरातला म्हणजे एक स्टुडंट, आणि आज सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात, तर एक पाठीमागे वळून बघताना काय वाटतं तुमच्या यशाच्या गमक म्हणा किंवा? फार समाधान वाटतं साहेब. जसा विचार केला होता, जसं कधी काही स्वप्नात बघितलं होतं, त्याच्यापेक्षा खूप जास्ती यश आणि खूप जास्ती आपल्याला प्रसिद्धी आणि प्रेम मिळालं लोकांकडून. परंतु अजून सुद्धा मला मनामध्ये फार खदखद वाटते की अजून मी किती लाईव्ह टच करू शकतो, तेवढे लाईव्ह आय शुड टच. त्यामुळे आम्ही सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये, फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये टेली आयसीयू चालू केले. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हॉस्पिटलच्या सपोर्टनी आम्ही टेली आयसीयूच्या माध्यमाने गावातल्या लोकांना आमच्या सर्व्हिसेस देतोय. रोजची माझी एक टीम आहे जी की दिवसभरातून 6 तास बसते. साधारण 120 बेड्स आमच्या अंडर आहेत आता. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलपासून ते छोटे छोटे प्रायव्हेट हॉस्पिटल्सपर्यंत जिकडे की क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट नाही आहे, त्या लोकांना आम्ही टेली आयसीयूच्या मार्फत सर्व्हिसेस देतोय. आणि त्या आम्ही रॉक बॉटम प्राइसला देतो. म्हणजे त्याच्यामध्ये आमचा काही प्रॉफिट करण्याचा हे नाही. आणि अर्थात हॉस्पिटल सपोर्ट करताय म्हणूनच हे होऊ शकतंय सगळं काही. परंतु सगळ्यात मोठं जे समाधान वाटतं की तिकडे जो एक 1000 किलोमीटर दूर मुंबईपासून जो एक पेशंट आहे, ज्याला की अदरवाईज त्याचं व्हेंटिलेटर कसं सेट करावं हा तिथल्या डॉक्टरला प्रश्न पडला असता, त्याला फक्त आमचा व्हिडिओ ऑन करून आम्ही त्याला सांगू शकतो, हे व्हेंटिलेटर असं लाव, हे असं लाव, हे असं लाव, आणि आता आपण त्यांचा पेशंटचा प्रोग्रेस मॉनिटर करूया करून. ते एक समाधान आहे. मला वाटतं या टप्प्याला आपल्याला, मला तरी पर्सनली, इंग्लिशमध्ये मुद्दा म्हणून सांगतोय, ॲज मेनी लाईव्ह ॲज आय कॅन टच इज व्हॉट माय फिलिंग इज. त्याकरता मग आयसीयूचे प्रोटोकॉल बुक काढलेलं आहे मी, जे की पब्लिश केलेलं आहे.
टेली आयसीयूचं एक माध्यम आहे. फिजिकली सुद्धा आम्ही जिकडे पण पेशंट कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असेल, जाऊन माझी बघायची तयारी असते की जाऊन आपण जी काय मदत करू शकू. आणि टेलिफोनवर तर भरपूर लोकं सल्ले घेतात आणि ते सल्ले आम्ही अगदी रात्री बेरात्री जरी फोन आला तरी आम्ही द्यायला तयार असतो की तुम्ही तुमच्या पेशंटला काय करू शकता करून त्या स्थानिक जागीच इम्प्रूव्ह करायला. कारण प्रत्येक पेशंट मुंबईत येऊ शकत नाही. प्रत्येक पेशंट काय माझ्या हॉस्पिटलला येऊ शकत नाही. तसंच आम्ही जे हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल हे जे गव्हर्नमेंट आणि म्युन्सिपालिटीचे हॉस्पिटल आहेत त्यांना आम्ही कायम ओपनली सांगितलेलं आहे की तुम्हाला कधी आमची गरज वाटली, एखादा डिफिकल्ट पेशंट असेल, सांगा आम्ही येऊ. नेहमी आणि त्यांचं कधी पण आलं असं काही बोलवणं की एखादा पेशंट डिस्कस करायचा आहे, अगदी बेधडकपणे मी जातो आणि हॉस्पिटल सुद्धा आम्हाला तसं सपोर्ट करतं. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं की अजून किती आयुष्य आपण बदलू शकू, किती एखादा जरी जीव याच्यातून वाचला तरी खूप मोठं समाधान आहे साहेब. आपले 100 वेळा प्रयत्न केले, 100तून एक जीव जरी वाचला त्याच्यामुळे तर खूप अचीव केलं, भरपूर अचीव केलं. सर, क्रिटिकल केअरचे तुम्ही एक तज्ञ म्हणून भारतातलं जे आयसीयूचं इंटेन्सिव्ह केअरचं भविष्य तुम्ही कसं बघता? फार छान प्रश्न विचारला संतोषजी. भारतामध्येच नाही तर जगामध्ये क्रिटिकल केअरमध्ये इतके जास्ती शोध होत आहेत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टींमध्ये फार मोठा फरक पडणार आहे. आणि एक म्हणजे मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज आपल्याकडे करोडो पेशंट्सचा डेटा आहे, जो की एवढ्या वर्ष आपण मी पेशंट्सला ट्रीट केले जगामध्ये. माझ्याच हॉस्पिटलमध्ये बघाल तर आम्ही एक दर वर्षाला समजा उदाहरण म्हटलं 5,000 पेशंट ट्रीट करत असतो समजा आम्ही. तर 10 वर्षाचा 40-50,000 पेशंटचा डेटा असेल, KEMमध्ये काही लाखांचा डेटा असेल. हा जर डेटा आम्ही असिम्युलेट केला आणि हा डेटा असिम्युलेट होतोय बऱ्याचशा जागी, बऱ्याचशा देशांमध्ये ह्याच्याबद्दल मशीन लर्निंगवरून आपण शिकतोय की मी 4 तासापूर्वी सांगू शकेन की तुमचं ब्लड प्रेशर, या पेशंटचं ब्लड प्रेशर पडणार आहे. 6 तासापूर्वी सांगू शकेन की ह्याला रिस्क ऑफ हार्ट अटॅक आहे. ICU is going to progress from not only treating but also predicting. आणि प्रेडिक्शन जे होणार आहेत आपल्याला ते अजून लाईफ सेव्ह करण्यामध्ये मदत करतील. कारण आपण तसे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेऊ शकू की ते ब्लड प्रेशर पडलं नाही पाहिजे, हार्टला त्रास नाही झाला पाहिजे, ब्रेनला त्रास नाही झाला पाहिजे. आणि द मशीन लर्निंग इज गोइंग टू बी द बिगेस्ट हे सिंगल इम्पॉर्टंट चेंज इन द ICU. लोकांना वाटेल हे महाग आहे, अजिबात नाही. आज मोबाईल फोन बघा, भारतामध्ये मोबाईल फोन सारखं रेव्होल्युशन अजून कुठल्याच देशामध्ये झालेलं दिसत नाही. आपण रुपयापेक्षा कमी पैशामध्ये 1-2 मिनिटं सहज बोलू शकतो, बरोबर. मशीन लर्निंग इज नथिंग बट डेटाचं फक्त मॅन्युप्युलेशन आणि गेटिंग इट टू अंडरस्टँड की काय काय डिझीज प्रोसेस चालू आहे. मला वाटतं इनिशियली थोडंफार ते महाग असेल, परंतु नंतर ते इतक्या इझिली अवेलेबल असेल की आपण आपल्या मोबाईल फोनवर सुद्धा हे कॅल्क्युलेशन करू शकू आणि ते आपण प्रेडिक्ट करू शकू. आणि एकदा ते आलं की माझ्या देशाच्या, माझ्या भारताच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला जो डॉक्टर आहे तो त्याच्या खिशातून फोन काढून मशीन लर्निंग प्रमाणे पेशंटचं ट्रीटमेंट ऑप्टिमाइज करू शकेल. त्याला त्याला कुठल्याही डॉक्टरची गरज पडणार नाही की त्याला दुरून हा स्पेशलिस्ट आला पाहिजे. एक बेसिक त्यांच्याकडे जर MDची डिग्री असेल आणि थोडंफार ICUचं त्यांचा एक्सपिरियन्स असेल किंवा ICUची डिग्री असेल तर ते आपल्या पेशंटला आज जे ट्रीट करतायत त्याच्यापेक्षा नक्कीच चांगल्यापणे ट्रीट करू शकतात. आत्मनिर्भर फिजिशियन म्हणू शकता, आत्मनिर्भर इंटेन्सिव्हिस्ट म्हणू शकता. हा एक फार मोठा बदल मला दिसतोय. आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स आले आहेत व्हेंटिलेटरमध्ये, ज्याला की आम्ही ऑटो विनिंग म्हणतो. व्हेंटिलेटर लावायला तर डॉक्टर लावतो, पण व्हेंटिलेटर काढायचा केव्हा तो पण एक प्रोग्राम आलाय आता. व्हेंटिलेटर स्वतःच त्याचं पॉवर कमी जास्ती करत जातं, ऑक्सिजन कमी जास्ती करत जातं आणि मग अलार्म जातं, पेशंट इज रेडी फॉर एक्स्ट्युबेशन. तो त्याला आपण स्मार्ट केअर पॅकेजेस वगैरे आज त्याला वेगळे वेगळे व्हेंटिलेटरच्या कंपनीने नावं दिली आहेत. पण हे सगळ्या गोष्टी विल बिकम स्टँडर्ड ऑफ केअर. आणि वन्स दे बिकम स्टँडर्ड ऑफ केअर इट विल बी अवेलेबल ॲट अ चीपर प्राईस. कारण ते काय पेटेंटेड टेक्नॉलॉजी असणार आहे, लोक सगळेच जण ते प्रोड्यूस करू शकतील. आणि आपला आत्मनिर्भर भारतामध्ये तर इंडियन कंपनी एकदा प्रोड्यूस करायला लागल्या इट विल बी अवेलेबल फॉर कॉमन मॅन ऑल्सो. आणि एकदा ते मशीन कॉमन मॅनवर अवेलेबल की इट विल बी अवेलेबल ऑन द मोबाईल ऑल्सो. इट विल बी व्हेरी इझी. सो हा एक बदल आहे. दुसरा जो बदल होणार आहे की ICU इज नॉट गोइंग टू रिमेन कन्फाइंड इन द वॉल्स ऑफ द हॉस्पिटल. ICU हॅज ऑलरेडी वॉकड आउट ऑफ द हॉस्पिटल. तुम्हाला टेली ICUचं उदाहरण दिलं मी आज, ओके.
मी टेलिआयसीयू प्रमाणे एखादं ऑपरेशन होऊन समजा एक मेजर हार्टचं ऑपरेशन पेशंट घरी गेला, त्याच डिव्हाइसनी मी त्याला घरी मॉनिटर करू शकतो ना साहेब 4 दिवस अजून. कारण आज हॉस्पिटल्समध्ये मुख्य प्रॉब्लेम काय येतो, की आपले हॉस्पिटल इतके भरलेले आहेत, की आपण नवीन पेशंटला तेवढ्या लवकर बेड देऊ शकत नाही. केईएम, सायन्स, JJHN म्हणा, कुठलाही हॉस्पिटल म्हणा, आज बेड हा एक मोठा प्रॉब्लेम आणि तुम्ही किती इन्फ्रास्ट्रक्चर उभाराल. पण तेच जर मी हॉस्पिटलमध्ये एखाद्या मेजर ऑपरेशनच्या नंतरचा स्टे 5 दिवसाचा असेल, तो 3 दिवसावर आणला आणि त्याला म्हटलं 2 दिवस मी तुला घरी मॉनिटर करणार आहे आणि मेक शुअर की यू आर गोइंग टू डूइंग बेटर. आय थिंक द केअर विल इम्प्रूव्ह, कॉस्ट विल कम डाऊन आणि इफेक्टिव्हनेस विल बी मच बेटर. कारण पेशंटला मनातून किती समाधान, मी एवढं मोठं ऑपरेशन केलं पण तिसऱ्या दिवशी घरी आलोय. आणि लास्ट अँड नॉट द लिस्ट, पेशंट मॉनिटरिंगमध्ये नुसतंच त्याची तब्येत मॉनिटर होणार नाही, तर आज असे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत की त्यांनी ती गोळी घेतली की नाही हे सुद्धा ते आपल्याला सांगतात आणि घेतली नसेल तर डॉक्टरला अलार्म देतात आणि डॉक्टरच्याकडून एक ऑटोमॅटिक फोन जातो पेशंटला की ही गोळी राहिली तुमची घ्यायची. त्यामुळे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इज गोइंग टू मेक लाईफ इझी, ॲट द सेम टाइम अप्रोचेबल आणि रिचेबल फॉर ऑल ऑफ देम, आणि दॅट इज गोइंग टू बी द चेंज इन द ICU. तर मित्र हो, हे होते डॉक्टर राहुल पंडित. खरं तर त्यांची वेळ मिळणं खूप कठीण काम आहे आणि महाराष्ट्र दिनासाठी त्यांनी आपल्याला मुलाखत दिली. सर, जागर मराठी चॅनलवर तुम्ही आलात, मला खरंच खूप खूप आनंद झालाय आणि आमच्या वसईची ही सुकेळी मी तुम्हाला भेट देत आहे आणि धन्यवाद. आमचं जे चॅनल आहे मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतं, म्हणून आमच्या वसईतीलच लेखक आहेत ॲडव्होकेट आनंद गरत, त्यांचं नवीन पुस्तक मी तुम्हाला भेट देत आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला तुमच्या चॅनलवर इंटरव्ह्यू घेण्याकरता बोलवलं त्याबद्दल फार फार धन्यवाद. धन्यवाद.